नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे, लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, जवळजवळ 1 महिन्यापूर्वी मी टीईटीवर एक व्हिडिओ टाकला होता. तो माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि जवळजवळ त्या व्हिडिओ 14,000 लोकांनी ऐकला, पाहिला. त्याबद्दल अशा लोकांचं, माझ्या सबस्क्रायबरचं मी आभार मानतो. कारण का, माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि जवळजवळ 14,000 लोकांनी पाहावा हे मला अपेक्षित नव्हतं. तरी पण तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. इतकंच काय, मागच्या 5 दिवसापूर्वी सीईटी व टीईटी धारकांनी ह्या चुका टाळा म्हणजे तुम्हाला 120 मार्क पडू शकतात या नावाने एक व्हिडिओ टाकला होता. तोही जवळजवळ 11,000 लोकांनी म्हणजे शिक्षकांनी पाहिलेला आहे. याचा अर्थ काय, तर लक्षात ठेवा, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ हे युट्यूबवर पाहिलेचे 50 आहेत. पण माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून मी जी माहिती सांगत असतो ती अभ्यासक्रमा इतकीच महत्वाची आहे हे यावर निदर्शनास येते. कारण महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणाहून मला फोन आले, सर म्हणले तुमचा अमका अमका व्हिडिओ खूप आवडला. उदाहरणार्थ 5 दिवसापूर्वी टाकलेल्या व्हिडिओमध्ये मी स्लिम मिस्टेकचा जो मुद्दा मांडलेला आहे, कितीही विद्यार्थी हुशार असू द्या, त्याच्या परीक्षेमध्ये 5 ते 7 स्लिम मिस्टेक होत असतात आणि त्या स्लिम मिस्टेक जर टाळल्या तरी तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. मग ह्या स्लिम मिस्टेकचा मुद्दा अनेकांच्या लक्षात आला आणि मला फोन करून, विशेषतः कमेंटच्या माध्यमातून सुद्धा अनेकांनी सांगितलेला प्रयत्न केलेला आहे. मग त्याच धर्तीवर आजचा सुद्धा आपला टॉपिक असा आहे की जेणेकरून शेवटच्या आठवड्यामध्ये काय करावं. मग शेवटच्या आठवड्यामध्ये काय करायचं हे जर निश्चित करायचं असेल तर त्या शेवटच्या आठवड्यासाठी ह्या महिन्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल हे पाहावं लागतं. म्हणजे शेवटच्या आठवड्याचं नियोजन होतं. याचा अर्थ काय, शेवटच्या आठवड्यामध्ये आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी, तर त्या अनुषंगाने मी आज सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण का, शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या काही दिवसामध्ये आपण मोठमोठाले जे ठोकळे आहेत ते वाचू शकत नाही, कारण ते विस्तारात्मक स्वरूपाचे असतात. मग अशा वेळेस या सगळ्या ठोकळ्याचं वाचन त्या कालखंडामध्ये होऊ शकत नाही. मग आतापासून जे आपलं सध्या वाचन चालू आहे, अजूनही परीक्षेला जवळजवळ 40 दिवसाचा कालखंड आहे. मग आतापासून जर आपण ते ठोकळे वाचत असताना जर काही नियोजन केलं, कारण का शेवटी आपण वाचू शकणार नाही, तर शेवटच्या कालखंडामध्ये आपली पुन्हा सर्व घटकावर कोणत्या अँगलला आवृत्ती पडू शकेल, तर त्यासाठी मी माझ्या अनुभवातून काही कथन करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्र, आपल्याला माहिती आहे की साधारणपणे सगळ्यांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु हे करत असताना आपण नुसतंच वाचन करत आहोत. पण वाचन करत असताना जर काही स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये नोट्स काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शेवटी फायदा होऊ शकतो. कारण मी स्वतः सेट आणि नेटच्या परीक्षा देत असताना स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये नोट्स काढल्या होत्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये त्या नोट्सवर दररोज एक रिव्हिजन टाकत होतो. त्यामुळे मला सेट आणि नेट सारख्या परीक्षेमध्ये मार्काचा पाऊस पडला. कारण का, आपण ह्या ज्या नोट्स काढल्या असतात आपल्या हँडरायटिंगमध्ये असतात आणि त्या वाचताना सुद्धा आपल्याला पुन्हा जवळच्या वाटतात. पण नेमक्या ह्या नोट्स काढताना आपल्याला काय करायचं आहे, तर लक्षात ठेवा, आपण डीएड बीएड झालो म्हणजे काय उगाच झालेलं नाही. काही जणांची 10 वर्ष सेवा झाली आहे, काही जणांची 15 वर्ष सेवा झाली आहे, काही जणांची 20 वर्ष झाली आहे. आपण काय बुद्ध नाही, खूप हुशार आहोत. मग अशा वेळेस एखादा घटक खूप विस्तारात्मक बघायची आपल्याला गरज नाही. मग त्यामुळे उद्यापासून काय करायचं आहे, समजा तुम्ही बालमानसशास्त्राची तयारी करत आहात. बालमानसशास्त्रामध्ये अभ्यासक्रमाचे 26 ते 27 टॉपिक आहेत. मग 26 ते 27 टॉपिकची तयारी करत असताना गृहीत धरा सकाळी तुम्ही 2 तास अभ्यासाला बसलेले आहात. मग अशा वेळेस त्या 2 तासामध्ये जे महत्वाचे मुद्दे वाटतात त्या महत्वाच्या मुद्द्याला पुस्तकामध्ये नाजूक अशी बरोबर चिन्हाची टिक मार्क करायची, नाजूक करायची. आणि जेव्हा 2 ते 2.5 तास तुमचं वाचन झाल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, जे टिक मार्क केलेले जे काही 15, 16, 20, 25 मुद्दे असतात ते काय करायचे आहेत, आपल्या हँडरायटिंगमध्ये लिहून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर बालमानसशास्त्रामध्ये बी बरोबर SOR हे जे सूत्र आहे हे समजा वुडवर्ड्सनं मांडलेलं आहे आणि ते विशेष म्हणजे त्या रेफरन्स बुकमध्ये बोल्ड अक्षरात दिलेलं आहे. मग बोल्ड अक्षरात ते का दिलेलं असेल, तर ते एक्झामला येऊ शकतंय. अशा अनेक प्रश्न असतात किंवा अनेक कोटेशन्स असतात किंवा अनेक व्याख्या असतात, ते तुम्हाला कळतंय आणि ही व्याख्या परीक्षेला येऊ शकते. मग काय करतात, नाजूकशी टिक मार्क करायची आणि तुमचं वाचन झाल्यानंतर ते आपल्या एका छोट्या वहीमध्ये लिहून काढायचं. त्याचबरोबर बालमानसशास्त्रामध्ये अध्ययन अध्यापनाची प्रतिमाने असतील, उपपत्ती असतील, कोणती उपपत्ती कोणी निर्माण केलेली आहे, प्रतिमानं नेमकी काय आहे, त्याचबरोबर न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्या पॉलिसीसाठी कोणती समिती नेमली होती, न्यू एज्युकेशन पॉलिसी केव्हापासून अंमलात आलेली आहे, त्यासाठी पुन्हा कोणती समिती नेमलेली आहे का,
त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं देण्यात आलेलं आहे नेमकं आपल्या शिक्षणाचं, तर असे जर छोटे 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 मुद्दे जर व्यवस्थित काढले तर त्याचे नाही म्हटलं तरी प्रत्येक विषयाचे 100-200 असे व्यवस्थित मुद्दे होऊ शकतात. आणि त्यामुळे काय करायचं आहे, तशा स्वरूपाची तयारी करायची. कशी की आपला अभ्यास चालू असतानाच त्या विषयाचा ज्या महत्वाचे मुद्दे आहेत त्याला टिक मार्क करायचे. आणि टिक मार्क केल्यानंतर पुन्हा जेव्हा आपल्याला कंटाळा असतो वाचून, तेव्हा काय करायचं आहे, उरलेल्या वेळेमध्ये हे मुद्दे लिहून काढायचे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मराठी व्याकरण असेल, आता जसं बालमानसशास्त्रामध्ये 27 टॉपिक आहेत तसं मराठी व्याकरणामध्ये 28 टॉपिक होऊ शकतात. मग आपल्याला असं कळायला पाहिजे की 28 टॉपिक पैकी कोणत्या टॉपिकवर माझ्याकडे मटेरियल आहे आणि कोणत्यावर नाही. मग कोणत्यावर नाही याचा अर्थ आपला पाठ आहे का, नसेल तर मग माझ्या नोट्समध्ये ते मुद्दे येणं गरजेचं आहे. मग शॉर्ट काढायचं आहे, आपलं विस्तारात्मक मांडायचं नाही, कारण आपल्या नोट्स आपल्याला कळाल्या पुष्कळ झालं. त्यामुळे काय करायचं की प्रत्येक टॉपिकचं म्हणजे समजा आपली भाषा, लिपी आणि व्याकरण, हा मुद्दा पाहत असताना आपण म्हटलं पाहिजे की आपल्या भाषा ही मराठी असली तरी लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपीमध्ये कोणत्या 6 लिपींचा समावेश होतो त्याचा उल्लेख आला पाहिजे. त्यानंतर देवनागरी लिपी नेमकी कोणाकोण आलेली आहे त्याचा उल्लेख आला पाहिजे. व्याकरणावर, मराठी व्याकरणावर पहिलं पुस्तक कोणी लिहिलं, समजा विल्यम कॅरी, इंग्रजी लेखन लिहिलं आहे, कोणतं लिहिलेलं आहे, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मग असे मुद्दे जर आपल्या नोट्समध्ये आले तर फापट पसारा शेवटी वाचायची गरज लागणार नाही आणि एकंदरीत शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर चांगल्या पद्धतीने रिव्हिजन पडू शकतात. त्याचबरोबर समजा आपली सेकंड लँग्वेज हिंदी आहे, त्याचं मटेरियल काढायची काही गरज लागणार नाही, कारण मराठी व्याकरणामध्येच हिंदीची चांगली तयारी होणार आहे. परंतु ज्यांची सेकंड लँग्वेज ही इंग्रजी आहे त्या उमेदवारांनी सुद्धा आपल्याला इंग्रजी व्याकरणाचे 14 टॉपिक आहेत. मग त्याच्यामध्ये आपण समजा क्वेश्चन टॅग घेतला, आपल्याला माहिती आहे की काय होत आहे, दिलेली वाक्य आहे तशी लिहा, वाक्य हो करार्थी असेल तर नकारार्थी करा, हे सगळ्यांना माहिती असते. परंतु त्यातले कोणत्या स्वरूपाचे घटक युनिक स्वरूपाचे आहेत ते आपल्या नोट्समध्ये आले पाहिजे. उदाहरणार्थ काही शब्द हे मुळातच नकारार्थी असतात, मग ते आपल्या वाक्यामध्ये आलेले असतात. मग ते नकारार्थी शब्द जर असतील तर त्या शब्दांची एक यादी म्हणा आपल्या नोट्समध्ये यावी. आणि हे शब्द नकारार्थी आहेत त्यामुळे मूळ वाक्यात ते नकारार्थी होते, पुढं वाक्य पुन्हा नकारार्थी करायची गरज लागत नाही. मग असे काही युनिक स्वरूपाचे घटक असतील तर ते आपल्या नोट्समध्ये आले पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्ट रूपांतर करत असताना असर्टिव्ह सेंटेन्ससाठी कोणते कीवर्ड आहेत, त्याचबरोबर इंट्रागेटिव्हसाठी कोणते वापरतो आपण, त्याचबरोबर एक्सक्लेमेटरीसाठी कोणते वापरतो, ह्याचा एक शॉर्ट नोट्स अवघ्या 2-2, 4-4 ओळीमध्ये जर काढण्याचा प्रयत्न केला तर याचा भयंकर फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपण दुसरा त्यानंतरचा घटक घेतला, त्यानंतर परिसर अभ्यास. परिसर अभ्यासामध्ये आपल्याला हिस्ट्री आहे, जागृती आहे, इंडियन पॉलिटी आहे, त्याचबरोबर सामान्य विज्ञान आहे. याच्या जर काही शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न झाला, उदाहरणार्थ पानिपतची 3 युद्ध असतील, मग 1526 झालेलं आहे, 1556 झालेलं आहे, 1761 झालेलं आहे. मग पहिलं युद्ध कोणामध्ये झालं, दुसरं कोणामध्ये झालं, तिसरं कोणामध्ये, हे शॉर्ट मध्ये लिहायचंय. त्याचबरोबर काही प्राचीन इतिहास असेल, मग मोहेंजोदडो संस्कृती असेल, हडप्पा संस्कृती असेल, त्याचबरोबर महाजनपद असतील, याच्या अनुषंगाने जर काही नोट्स आपल्या काढण्याचा प्रयत्न झाला तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्याची खूप चांगली तयारी होते. त्यानंतरचा महत्वाचा घटक येतो म्हणजे गणित. आपल्याला मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, जी अवघड उदाहरणं असतात त्याचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, पण जी आपल्या हातातली उदाहरणं आहेत ती सुद्धा काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आजही येत नाहीत. म्हणजे जर आपण पाहिलं काळ, काम, वेग, अंतर, लांबी, याच्यावर जर काही एखादं उदाहरण आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल आपण पाहूया काय, ए एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, ए सुरुवातीला आला आणि 2 दिवस काम करून निघून गेला, तर बी एकटा ते काम पुन्हा किती दिवसामध्ये करेल. हे इतकं सोपं उदाहरण सुद्धा काही टीईटी धारकांना येत नाही, ही वास्तव कंडिशन आहे. त्यामुळं या घटकाला किरकोळ न लेखता याच्या अनुषंगाने जर काही सूत्र आपल्याला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून प्राप्त होत असतील की अमक्या उदाहरणासाठी कोणतं सूत्र उपयोगी आहे, तर ती सूत्र सुद्धा लिहून काढण्याची गरज आहे. कारण केलेला अभ्यास वाया जात नाही आणि नाही. त्यासाठी काय करा, तर आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्याच घटकावर जर रिव्हिजन करायचे असतील तर या महिन्यामध्ये प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शेवटच्या आठवड्यामध्ये दररोज एक रिव्हिजन त्याच्यावर पडली पाहिजे आणि ती सर्वांगपूर्ण होईल. असं जर केलं आजपासून तर या महिन्यामध्ये तुमचा सर्व अभ्यास पुन्हा खूप चांगल्या पद्धतीने होईल. कारण नोट्स काढायचं म्हणलं की आधीवर वाचावं लागतं आणि वाचल्यानंतर लिहित असताना पुन्हा एकदा वाचावं लागतंय आणि त्यामुळे तुमची रिव्हिजन पुन्हा 2-3दा होऊ शकते. आणि फक्त मला एक म्हणायचं आहे की संपूर्ण अभ्यासक्रमात माझ्या सगळ्या घटकावर शॉर्ट नोट्स आहेत का,
फापट पसारा लिहायचा नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही. फक्त आपल्याला जर वाटत असेल की हा मुद्दा परीक्षेला येऊ शकतो, तर त्याचं लगेचच तुमचं वाचन झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या वहीमध्ये नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. किंबहुना त्या नोट्स पुन्हा जर तुमचे कोण मित्र वगैरे परीक्षा देणार असतील तर त्यांना उपयोगी पडल्या पाहिजेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब